नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी मटका गळा शिवणार आहे, तर त्याचा मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे. गळा रुंदी जी आहे मी ती गळा रुंदी 2.5 घेतली आहे आणि खालच्या साईडनं गळा रुंदी मी 3 घेतली आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती 11 इंच आहे. त्याच्यानंतर 3 इंचावरती एक पॉईंट दिला. 3 इंचापासून मी पाव इंचमध्ये घेतलं आणि खालच्या साईडनं पण 3 इंचावरतून एक मार्क करायचं आणि ते अर्धा इंच ते पण बाहेर घ्यायचं आणि हे असा मटक्या गळ्याचा असा आकार देऊन घ्यायचा गळ्याला. न कॅनव्हास वापरता मी हा गळा शिवणार आहे, कारण मी याच्यामध्ये कॅनव्हास यूज करणार नाही. आता मी अस्तरवरती हा गळा कट करून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तर आता याच्यावरती ठेवून आपल्याला ते पूर्ण जसा गळा आहे तसा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ठेवायचं, कुठं सरकल्या गेलं नाही पाहिजे ते बघायचं. कुठं कमी जास्त कपडा तर नाही झाला ना ते पण व्यवस्थित बघून घ्यायचं, नाहीतर मग गळा पण चुकतो, म्हणजे खालीवर होऊन जातं सगळंच. आता सरळ साईडनं ब्लाऊज पीस ठेवला, त्याच्यावरतून अस्तर ठेवून अशी टिप मारून घ्यायची, कारण की आपल्याला अस्तर मध्ये पलटी करायचं आहे, मध्ये टाकायचं आहे अस्तर. कॅनव्हास वापरणार नाही मी त्यासाठी, डायरेक्टच अस्तरमध्ये टाकणार आहे. व्यवस्थित कुठं कमी जास्त नाही झालं पाहिजे ते बघून घ्यायचं. अगोदर कधी पण तुम्ही डायरेक्ट गळा कट केला तर अगोदर गळा जॉईंट करायचा, नंतरच अस्तर जॉईंट करून घ्यायचं. हे बघा ना, आता असं पलटी केल्यानंतर मी काय केलं, अस्तरवरती ना हे अस्तरवरतून अशी ही ब्लाऊज पीसचा कपडा पलीकडं असा अस्तरकडं फोल्ड करून त्याच्यावरतून टिप मारायची, बरोबर त्याच्यावरतूनच घ्यायची, कारण की अस्तर पण इजीमध्ये पलटल्या जातं, अस्तर कुठं बाहेर पण येत नाही आणि आपला जसा आकार आहे व्यवस्थित तसाच आकार येतो. त्याच्यामुळं अशी एक टिप मारून घ्यायची. ह्या टिपचा खूप फायदा होतो, कारण की अस्तरचा आपण जसा आकार कट केला आहे ना ब्लाऊज गळ्याचा, तर तो जो आकार कट केला आहे ना तसाच आकार येतो. नाहीतर आपण नुसतं डायरेक्टमध्ये फोल्ड केलं तर मग कुठं हे होतंच. त्याच्यामुळं अशा पद्धतीने केलं ना हे बघा, आणि इझिली गळामध्ये पलटल्या जातो. त्याच्यामुळं मी आता वरतून त्याला एक दाब टिप टाकून घेते. वरच्या साईडनं पण एक टिप मारायची, कारण मी याला लेस लावणार आहे. त्याच्यामुळे ती आपण दाबटीप टाकलेली ती पण दिसणार नाही. आता अस्तर पूर्ण साईडनं असं अस्तर जॉईंट करून घ्यायचं. अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर जे कुठं आता एक्स्ट्रा कपडा असेल तर एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घ्यायचा. लगेच पाठीवरचे मी टक्स मारून घेतले. टक्स मारल्यानंतर लगेच त्याला कमरपट्टी, जे खालच्या साईडची पट्टी आहे ती पट्टी पण जॉईंट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला लेस लावायला पण व्यवस्थित लावता येते. त्याला पण मी वरतून एक अशी दाबटीप टाकते, कारण की अस्तर मग बाहेर येत नाही, मध्ये फोल्ड होतं. बाईला पण तशीच टीप टाकायची, कारण की मग अस्तर बाहेर येत नाही. बऱ्याच वेळेस काय होतं, अस्तर बाहेर येतं. आता याला आपण काय करणार आहोत, आता याला लेस लावायची आहे. त्याच्या अगोदर मी काय करणार आहे, याला नॉट लावायची आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे मी अगोदर नॉट लावून घेते, कारण की आपण नॉट लावायला परत लॉक करावं लागतं, मशीननं झिकझॅक करावं लागतं ना, तर मग ते वरच्या साईडनं लेसवर पण ते धागा दिसतो, तर तो दिसू नये म्हणून अगोदरच आपण नॉट लावून घ्यायची, वरतून मग लेस लावायची. हे बघा, मी अशी लटकन पण बनवून घेतली त्याला. आता ही जी नॉट आहे तर ती मी अगोदरच लावणार आहे. नॉट लावताना काय करायचं, वरतून खाली 3 इंच घ्यायचं
बघा मी असं 3 इंचावरती एक मार्क केला दोन्ही साईडना आणि तिथं असं नॉट ठेवून अशी मशीनला असं लॉक करून व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा तिथं. कारण ती नंतर ती शिलाई वरतून दिसू नये म्हणून आता वरतून लेस लावायची, कारण की आपली ती शिलाई पण दिसत नाही आणि नॉट पण आणखीन छान पॅक होऊन जाते. आता साडी जी आहे तर ती साडी येल्लो कलरची आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती येल्लो कलरची लेस लावू लागले, कारण कॉन्ट्रास्ट पण होऊन जातं आणि कॉन्ट्रास्ट छान असं उठून पण दिसतं आणि ती लेस साडीवरती मॅच होती आहे, त्याच्यामुळे मी तीच यूज केली. नाहीतर ब्लाऊज पीसवरती गोल्डन जरी लावली असते तर गोल्डन पण मॅच होऊन जाते. लेस लावल्यानंतर वरतून आपण परत साईडने एक टिप मारायची. तर हे बघा आपला मटका गळा शिवून रेडी झालेला आहे. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे बघा असा छानपैकी मटका गळा तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.